तुमची राजकारणामधली एंट्री जी आहे ती म्हणजे अशी एकदम ॲक्सिडेंटल होती की असं काही ठरवून आला नाहीत आणि दुर्दैवाने ती घटना घडली आणि मग राजकारणामध्ये आलात. तो काळ कसा होता म्हणजे नवीन आलात तेव्हा? तो काळ भारावलेला, मंतरलेला असा काळ होता. माझं वय 21 वर्षही पूर्ण झालेलं नव्हतं ज्यावेळी माझे वडील गेले आणि या भागातल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आमच्या घरात ठरलं की माझ्या मोठ्या बंधूंच्या ऐवजी याला पाठवूया, 4 महिने राहील. तिथं सगळ्यांची मागणी कमी झाली की हा अमेरिकेला शिक्षणासाठी जाईल. मी एक बॅग घेऊनच आलेलो इकडं मुंबईहून. वडील अंतर ठेवायचे राजकारणाशी, राजकीय कार्यकर्त्यांशी, घरातल्या लोकांचं. मग हळूहळू इथे अनेक घटना घडल्या की ज्याच्यात मी गुंतत गेलो आणि मग परत कधी गेलोच नाही. त्यावेळी आमच्या वडिलांच्या बाबतीत बऱ्याच घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळं त्यावेळीच या भागातली सगळी तरुण पिढी माझ्याबरोबर होती. ती सगळी अतिशय द्वेषाने काही झालं तरी आपल्याला यशस्वीच व्हायचंय या भूमिकेतनं काम करत होती. त्यामुळे त्याचा या जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात मला फार फायदा झाला.